पुढची बातमी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांची संख्या वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या व्याघ्र पुनर्स्थापन म्हणजेच टायगर रिकव्हरी प्रोजेक्टला मोठं यश आलंय। या प्रकल्पाअंतर्गत सोडण्यात आलेल्या चंदा आणि तारा या दोन वाघिणींनी सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासाशी जुळवून घेतल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे वन विभागाने त्यांचे रेडिओ कॉलर्स यशस्वीरित्या काढलेले आहेत। विदर्भानंतर आता पश्चिम घाटातील वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे। सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वाघांचं अस्तित्व वाढवण्याच्या प्रयत्नांना यश येताना दिसतंय। पश्चिम घाट परिसरात वाघांची संख्या वाढावी यासाठी 2017 पासून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत। सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, भारतीय वन्यजीव संस्था देहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येतोय। 2017 ते 2022 या काळात या परिसरात भक्ष्य प्राण्यांच्या संख्येत वाढ करण्यात यश आलं। त्यानंतर प्रत्यक्ष वाघांचं पुनर्वसन करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली। ताडोबा, अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 नर आणि 5 मादी असे 8 वाघ स्थलांतरित करण्यास परवानगी देण्यात आली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 2 वाघिणी सह्याद्रीत आणल्या गेल्या। STR T4 म्हणजे चंदाला 20 नोव्हेंबर 2025 ला मुक्त करण्यात आलं। STR T5 अर्थात ताराला 18 डिसेंबर 2025 ला मुक्त करण्यात आलं। या दोन्ही वाघिणींवर रेडिओ कॉलर लावून 24 तास देखरेख ठेवली जात होती। कॅमेरा ट्रॅप आणि प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे त्यांच्या प्रत्येक हालचालीचा अभ्यास करण्यात आला। त्या आहेत चंदा आणि तारा या दोघींच्या गळ्यातील कॉलर। एकदम हलक्या एका बोटावरती उचलता येणाऱ्या इतक्या हलक्या वजनाचे या कॉलर आहेत। या दोन्हीही कॉलर सॅटेलाइटच्या माध्यमातून सिग्नल देऊन ड्रॉप करण्यात आल्या आणि आता ड्रॉप केल्यानंतर त्यांना कलेक्ट करण्यात आलेले आहे। तर अशा ह्या पद्धतीने आपण त्यांच्या कॉलर गळ्यातील काढून टाकण्यात आलेले आहेत। आता या दोन्ही वाघिणी सह्याद्रीच्या अधिवासात रुळल्यानंतर त्यांचे रेडिओ कॉलर काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जाणारा ट्रॅकिंग कॉलर इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे। प्राण्यांच्या गळ्याभोवती एखाद्या पट्ट्यासारखे ते बसवले जाते। कॉलरमध्ये GPS आणि ट्रान्समीटर असतो। प्राण्यांचे अचूक लोकेशन सॅटेलाइटद्वारे वन विभागाकडे असते। या निर्णयानुसार 9 एप्रिलला तारा आणि 10 एप्रिलला चंदा वाघिणीचा कॉलर यशस्वीरित्या काढण्यात आला। हा कॉलर काढण्यासाठी ड्रॉप ऑफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामध्ये एका ठराविक कालावधीनंतर किंवा संगणकीय कमांडद्वारे कॉलरचा लॉक आपोआप सुटतो आणि जमिनीवर पडतो। वाघिणींच्या 4 ते 5 महिन्यांच्या निरीक्षणातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले। त्यामुळे या वाघिणींचे रेडिओ कॉलर काढण्यात आले। दोन्ही वाघिणींनी चांदोली वन्यजीव विभागामध्ये आपल्या हद्दी निश्चित केल्या। दोन्ही वाघिणींचा सह्याद्रीत आधीपासून वास्तव्य असलेल्या सेनापती, सुभेदार आणि शिलेदार या नर वाघांसोबत संचार आढळून आला। वाघिणींनी अधिवास स्वीकारल्याचं आणि नर वाघांशी संपर्क वाढल्याचं स्पष्ट झालं। भविष्यात या भागात वाघांची पैदास होण्याची दाट शक्यता आहे। वाघिणींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कॉलर काढण्याचा निर्णय घेण्यात आला। हे रेडिओ कॉलर काढले असले तरी या दोन्ही वाघिणींच्या हालचालींवर यापुढे कॅमेरा ट्रॅपद्वारे सतत लक्ष ठेवलं जाणार आहे। 2 वाघिणींचा अधिवास हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासातील मैलाचा दगड मानला जातोय। यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र संवर्धनाला मोठी चालना मिळेल। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।